स्टार्ट करूया. नेक्स्ट टॉपिक न्यू टॉपिक आहे पार्शियल फ्रॅक्शन आहे. पार्शियल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे फ्रॅक्शन म्हणजे काय. फ्रॅक्शन नंबरचा आपण स्टडी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे. काय म्हणतो आपण फ्रॅक्शन कशाला म्हणतोय, कोण सांगता येते? सांगा लवकर. अपूर्णांक संख्या म्हणतो ना आपण याला, याच्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक संख्ये मराठीमध्ये. ओके, फ्रॅक्शन म्हणजे आपण काय म्हणतोय, समजा 3/q will not equal to 0 या फॉर्मॅटमध्ये तो नंबर असेल, त्या नंबरला आपण काय म्हणतोय, फ्रॅक्शन नंबर म्हणतोय. ओके, 3/q या फॉर्मॅटमध्ये तो नंबर असेल आणि q will not equal to 0 असेल, ह्या टाइपच्या नंबरला आपण काय म्हणतोय, फ्रॅक्शन म्हणतोय. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे हा फ्रॅक्शनचा पार्ट वर फ्रॅक्शन म्हणजे आपण पार्ट करतोय ते आपण स्टडी करणार आहे. बघूया. पहिल्यांदा फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला माहिती सगळ्यांना या टाइपच्या नंबरला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन म्हणतो. त्यानंतर अजून एक कंडिशन आहे. आता पॉवर फंक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, पॉवर फंक्शन. त्यानंतर बघूया पहिल्यांदा अल्जेब्राइक फ्रॅक्शन बघूया आपण काय येते. अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला या फॉर्मॅटमध्ये नंबरला आपण फ्रॅक्शन म्हणतो. अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे काय, अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे काय असते, या व्हेरिएबल असते त्याला आपण अल्जेब्राइक टर्म्स म्हणतो, बरोबर. व्हेरिएबल असते. ओके, त्या टाइपच्या टर्म्सला आपण अल्जेब्राइक फंक्शन म्हणतो, टर्म्स म्हणतो. आणि त्याचा फ्रॅक्शन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल x upon x plus 1 हा एक अल्जेब्राइक फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन मध्ये दिलेले बरोबर आहे, अल्जेब्राइक टर्म्स आहे. त्या फ्रॅक्शन मध्ये अल्जेब्राइक टर्म्स इनक्लूड असते, त्याला आपण काय म्हणतो, अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणतो. ओके, दुसरा x² + 1 डिवाइडेड बाय x³ + 3x² + 1 सगळे काय असणार आहे का, अल्जेब्राइक 1/x + 1 1/x² + 1 या टाइपच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणतोय, अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणतोय. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. या फ्रॅक्शन मध्ये x चा टर्म इनक्लूड असतो, त्याला आपण काय म्हणतोय, अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणतोय. समजलं सगळ्यांना. आणि अजून एक कंडिशन आपल्याला माहिती आहे, ऍडिशन ऑफ टू फ्रॅक्शनचा अल्जेब्राइक फ्रॅक्शन आपण फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन वर करतो. दोन फ्रॅक्शनचा ऍडिशन सबट्रॅक्शन वर करतो आपण. that is 1/x + 1 + 1/x - 2. दोन्हीचं ऍडिशन कसं करतो आपण, दोन अल्जेब्राइक फ्रॅक्शन्स आहेत, त्या अल्जेब्राइक फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे आपल्याला करता येतं. बघा कसं करायचं ऍडिशन सबट्रॅक्शन. दोन्हीचं आपण काय करतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. 1 × x - 1 x - 2 + 1 × x + 1 x + 1 डिवाइड बाय हा दोन्हीचा गुणाकार करायचा. x - 2. ओके, that is equal to +1 - 1 cancel होतो. काय राहील, 2x डिवाइड बाय x + 1 3x - 2. आपण काय केले, आपण अल्जेब्राइक फ्रॅक्शनचं काय केले, ऍडिशन केल्यानंतर आपल्याला हा फ्रॅक्शन मिळतो. ओके, क्लिअर दिसतं नाही थोडं, क्लिअर दिसत नाही सर. क्लिअर दिसतं. येतं ना आवाज सगळ्यांना? आवाज येते सर, क्लिअर दिसत नाही. पण क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसत नाही का? हा सर. ओके, आता हे बघा आपण काय केलं माहिती का, दोन फ्रॅक्शन्स आपण काय केले, ऍडिशन करून एक सिंगल फ्रॅक्शन तयार केलं आपण. ओके, एक सिंगल अल्जेब्राइक फ्रॅक्शन तयार केलंय. दॅट इज एनी सिंगल फ्रॅक्शन
x minus 1. That is, one algebraic fraction can be splitted into two simple fractions. हे करायचं आपल्याला दोन सिंपल फ्रॅक्शन मध्ये म्हणजे दोन सिंपल फ्रॅक्शन मध्ये एक किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल फ्रॅक्शन मध्ये स्प्लिट करायचं आपल्याला. दिलेला सिंगल फ्रॅक्शन काय करायचंय स्प्लिट करायचंय टू ऑर मोर फ्रॅक्शन सिंपल फ्रॅक्शन मध्ये. बरोबर आहे. corresponding fraction is called as a partial fraction म्हणतो आपण. बरोबर आहे. partial fraction म्हणजे काय एक सिंगल फ्रॅक्शन असते त्या सिंगल अल्जेब्राइक फ्रॅक्शनला आपल्याला स्प्लिट करायचंय दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल फ्रॅक्शन मध्ये. या सिंपल फ्रॅक्शन स्प्लिट करण्याचं आन्सर आपण काय म्हणतो पार्शियल फ्रॅक्शन. करस्पॉन्डिंग फ्रॅक्शनला पार्शियल फ्रॅक्शन म्हणतो आपण. ओके समजलं सगळ्यांना. पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय दिलेला एक फ्रॅक्शन देतो अल्जेब्राइक फ्रॅक्शन दिलेला असतो आपल्याला त्या अल्जेब्राइक फ्रॅक्शनला आपल्याला काय करायचं स्प्लिट करायचंय टू किंवा त्यापेक्षा जास्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शन मध्ये सिंपल फ्रॅक्शन मध्ये आपण जर स्प्लिट करता आलो आपल्याला म्हणजे जे आपण स्प्लिट करतो त्याला आपण काय म्हणतोय पार्शियल फ्रॅक्शन म्हणतोय. ओके सिंपल फ्रॅक्शन म्हणजे काय असते ते घेतो न्यूमरेटरला कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात आणि डिनॉमिनेटरला लिनियर फॅक्टर असतात. डिनॉमिनेटरला x टर्म असते. ओके काय करायचं सिंपल फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळी आपण स्प्लिट करतोय एक सिंगल फ्रॅक्शनला हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शन मध्ये सिंपल फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळी आपण स्प्लिट करतो त्या करस्पॉन्डिंग फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो पार्शियल फ्रॅक्शन म्हणतो. ओके समजतं सगळ्यांना. काय केलं आपण पहिल्यांदा अल्जेब्राइक फ्रॅक्शन बघितला होता. अल्जेब्राइक फ्रॅक्शन हे आपल्याला माहिती आहे त्या टर्म्स मध्ये फ्रॅक्शन मध्ये अल्जेब्राइक टर्म्स इन्क्लूड असते दॅट इज x इन्क्लूड असते त्याला आपण अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणतोय. हा अल्जेब्राइक फ्रॅक्शनला आपल्याला एक सिंगल फ्रॅक्शन आपण कुठले घ्या x स्क्वेअर प्लस 1 घ्या x स्क्वेअर मायनस 1 घ्या. x स्क्वेअर मायनस 1 ला एक आहे तर आपल्याला काय करायचे दोन सिंगल फ्रॅक्शन मध्ये एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल फ्रॅक्शन मध्ये स्प्लिट करतो येतं आपल्याला त्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणतोय पार्शियल फ्रॅक्शन. ओके सिंगल फ्रॅक्शन टू पेक्षा टू ऑर मोर सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके स्प्लिट करायचं आपल्याला त्याला आपण काय म्हणतोय पार्शियल फ्रॅक्शन म्हणतो. ओके समजलं सगळ्यांना काय म्हणतो मी. That is definition काय सांगतो आपला it is a method of breaking or resolving the proper fraction that is p of x upon q of x. म्हणजे दोन पॉलिनॉमियल असतात इथं that is p of x upon q of x त्या फॉर्मॅट मध्ये आपण अल्जेब्राइक फ्रॅक्शन मध्ये लिहितो. p of x म्हणजे काय असतं आणि q of x म्हणजे काय त्या दोन्ही पॉलिनॉमियल असतात इथं. p of x एक पॉलिनॉमियल आहे आणि q of x एक पॉलिनॉमियल आहे. त्या टाइप मध्ये जर समजा फ्रॅक्शन असेल त्याला आपण अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणतोय. ओके p of x आणि q of x काय असणार आहे अल्जेब्राइक फ्रॅक्शन आहे. q of x is not equal to 0 असणार आहे त्याला आपण काय म्हणतो अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणतो. हां ब्लर दिसतोय. सगळ्यांना ब्लर दिसतंय का. येस सर ब्लर दिसते. येस सर. ते आपण मग काय करूया मोबाईल मध्ये घ्यायचं दिसतंय आता सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का. येस सर. ओके बघूया आता मोबाईल वर बघा पार्शियल फ्रॅक्शन आपण स्टडी करतोय. मग काय बघितलं होतं आपण अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणजे काय बघितलं होतं. ठीक आहे अल्जेब्राइक फ्रॅक्शन म्हणजे काय असतो द एक्सप्रेशन लाईक 1/x + 3 1/x + 2 2/x + 3 2x + 1/x² + 2 this called as a algebraic fraction म्हणतो आपण. We know the previous process of addition subtraction of algebraic fraction. ज्यावेळी आपण अल्जेब्राइक फ्रॅक्शन आपण आवाज बारीक केलाय खूप.
आवाज ब्रेक होतो सर. ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे करतो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ओके, दोन फ्रॅक्शन आपण शेवटी एक सिंगल फ्रॅक्शन मिळतो आपल्याला, बरोबर आहे. हा सर आवाज ब्रेक होतो. काय झालंय तुम्हाला काय? एक मिनिट. आता दिसतंय, येते का आवाज क्लिअर? Yes, Yes, sir. हो सर. लक्ष आहे इकडे. सबट्रॅक्शन आपण बघितलं होतं, ठीक आहे. दोन फ्रॅक्शन ओके. त्यानंतर काय केले आपण इथं? नेक्स्ट आपण ऍक्च्युअली डेफिनेशन बघूया काय दिले बघा. डेफिनेशन काय सांगते? इट इज अ मेथड ऑफ ब्रेकिंग और रिसॉल्विंग द प्रॉपर फ्रॅक्शन p of x upon q of x into simple fraction. This simple fraction is called as a partial fraction. म्हणजे काय? एका फ्रॅक्शनला आपल्याला काय करायचं? एक फ्रॅक्शन दिलं असतं आपल्याला अल्जेब्राइक फ्रॅक्शनला. त्या अल्जेब्राइक फ्रॅक्शनला जर आपण सिंपल फ्रॅक्शन मध्ये जर आपल्याला रिसॉल्व करता येत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? पार्शियल फ्रॅक्शन म्हणतोय. ओके, येतो लक्षात सगळ्यांना? त्यानंतर पॉलिनॉमियल म्हणजे काय बघा. पॉलिनॉमियल खाली दिले डेफिनेशन. An expression is said to be polynomial expression if every terms of expression is multiple of x. Polynomial म्हणजे काय बघा. Every terms of expression is a multiple of x. त्या इक्वेशन मध्ये पॉलिनॉमियलचं इक्वेशन कसं असतात? x मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, x मल्टिपल मध्ये जर असेल त्या इक्वेशन मध्ये, त्याला इन्क्लुडिंग ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे असेल, संख्या साइन असते तिथं. ओके, दॅट इज और दुसरा काय? कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल्स विथ अल्जेब्राइक अर्थमेटिक साइन्स इज कॉल्ड एज अ पॉलिनॉमियल. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट आणि साइन. कॉन्स्टंट म्हणजे काय असतं? एक कॉन्स्टंट असेल इथं 3x² 3x² प्लस 2x प्लस 1. ह्याच्यामध्ये काय काय कॉम्बिनेशन आहे बघा. इथं कॉन्स्टंट कॉम्बिनेशन आहे आणि एक्स कॉम्बिनेशन आहे विथ अर्थमेटिक साइन्स. अर्थमेटिक साइन्स म्हणजे काय असते? प्लस मायनस साइन वगैरे असेल. प्लस मायनस, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळं याच्यामध्ये येतोय. त्याचा कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल विथ अर्थमेटिक साइन्स इज कॉल्ड एज अ पॉलिनॉमियल एक्सप्रेशन म्हणतो आपण. ठीक आहे, खाली एक्झाम्पल दिले बघा. x² प्लस x प्लस 1 ह्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतोय. दुसरा 4x² x⁴ आहे प्लस 7x³ मायनस 9x² प्लस 3 आहे. त्याला आपण काय म्हणतोय? पॉलिनॉमियल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन विथ कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल दोन्ही मिक्स येतात. कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. 4 ला आपण कॉन्स्टंट म्हणतोय आणि x⁴ ला आपण व्हेरिएबल म्हणतोय x ला. ओके, या दोन्हीचं कॉम्बिनेशन विथ अर्थमेटिक साइन्स प्लस किंवा मायनस वगैरे असेल, त्याचबरोबर आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये जर ती एक्सप्रेशन असेल त्याला आपण काय म्हणतोय? पॉलिनॉमियल म्हणतोय. ओके, येतं लक्ष सगळ्यांना? पॉलिनॉमियल म्हणजे काय? आता पॉलिनॉमियलचा डिग्री कसा काढायचा? पॉलिनॉमियलचा डिग्री कसा काढायचा बघा. द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज द पॉवर ऑफ द हायेस्ट टर्म्स इन दी एक्स. म्हणजे ज्या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट टर्म, जे हायेस्ट टर्म असतो ना त्याला आपण काय म्हणतोय? पॉवर. एक्स पॉवर बघायचं, त्या हायेस्ट पॉवर ऑफ द हायेस्ट टर्म इन दी एक्स. ओके, त्याला आपण काय म्हणतोय? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता का मला सांगा, x⁴ x⁵ प्लस 3x² प्लस 1 हा एक पॉलिनॉमियल दिले. त्या पॉलिनॉमियलचा डिग्री किती आहे सांगू शकताय कोणी? 5. डिग्री किती असणार आहे? तर 5 असणार आहे. बरोबर आहे. 5 कसं असतं तिथं सांगा? Highest term.
हायेस्ट पॉवर बघायचं. एक्स टर्म किती आहे, हायेस्ट किती आहे पॉवर एक्स, हायेस्ट टर्म एक्स मोठं टर्म आहे त्याचा पॉवर किती आहे 5 आहे. हायेस्ट पॉवर ऑफ द हायेस्ट टर्म इन द एक्स, ज्या एक प्रत्येक सगळी एक्स मध्ये चेक करायचं, ज्या एक्स मध्ये हायेस्ट पॉवर असते ती काय असते, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असतो. बघा हायेस्ट पॉवर किती टर्म्स कुठले, एक्स आहे, एक्स पॉवर 5 आहे, म्हणजे त्याचा डिग्री पॉलिनॉमियलचा डिग्री किती झालं इथं 5 झालेलं आहे. ओके, आता इथं 3-4 एक्झाम्पल दिले बघा. मला सांगा हा पहिला इक्वेशन पॉलिनॉमियलचा डिग्री किती आहे, 2 पहिला याचा डिग्री किती आहे पॉलिनॉमियलचा 2 2 आहे. सेकंडचा 4 किती आहे, 4 थर्डचा 3 3 म्हणजे सगळ्यांना समजले पॉलिनॉमियल म्हणजे काय, yes पॉलिनॉमियलचा डिग्री म्हणजे काय सगळ्यांना समजले का. आता इथे एक एक्झाम्पल दिले बघा. पहिल्या एक्झाम्पलचं डिग्री किती असणार आहे, इथं 4 असणार आहे. दुसऱ्याचं किती असणार आहे इथं 7 7. ओके, आता बघा म्हणजे कॉन्स्टंट ही तर काय मी काय सांगितलं बघा, 3x⁴ - 2x² x³ आहे प्लस 7x प्लस 5 आहे. त्याच्यामध्ये काय काय बघा, हा 3 ला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ x⁴ म्हणतोय, आणि त्याचा पॉवर 4 दिलाय बघा, त्या 4 ला आपण काय म्हणतो डिग्री. त्यानंतर -2 कशाचं आहे ते, कोएफिशियंट ऑफ x³ चा. ओके, आणि नेक्स्ट काय इथं टोटल किती टर्म्स आहेत, 4 टर्म्स आहेत, आणि शेवट आपण 5 ला आपण कॉन्स्टंट म्हणतो त्याला. ठीक आहे, आता प्रत्येक ही सगळे सोपं आहे, ही तुम्हाला आपल्याला माहिती पाहिजे सगळी ती. ओके, पॉलिनॉमियल जवळ आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे पॉलिनॉमियलचं, फक्त तुम्हाला थोडं माहिती पाहिजे म्हणून इथं मी काय अजून एकदा घेतलेलं आहे. डिग्री म्हणजे कसं काढायचं, पॉलिनॉमियल म्हणजे काय, ते सगळे आपण आता बघितलेलं आहे. ओके, तर काही डिफरंट इथं मी एक्झाम्पल घेतलेले आहे, तिथं बघा काय काय म्हणतोय इथं, पॉलिनॉमियल्स विथ डिफरंट डिग्रीज. ओके, आता पहिला बघा कॉन्स्टंटचा डिग्री काय असते बघा, कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, 3 5 7 -5 वगैरे दिले, त्याचा डिग्री काय असतो इथं 0 0 असतं. ओके, डिग्री काय असतं तिथं 0 असतं, कारण त्याच्यामध्ये एक्सचं टर्म नसते तिथं, त्यामुळं त्याचा कॉन्स्टंटचा डिग्री 0 असते. सेकंड आपण काय म्हणतो याला, हा x+1 x-2 2x-3 या टाइपच्या टर्म्सला आपण लिनियर टर्म्स म्हणतो. बरोबर आहे, लिनियर म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल असेल तर त्याचा डिग्री किती असतो इथं, 1 हा लिनियर पॉलिनॉमियलचा डिग्री 1 असतो. आता लिनियर म्हणजे तुम्हाला पुढे सगळ्यांना युज करायचं आहे त्याचा प्रत्येक ठिकाणी. लिनियर म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे, ज्या पॉलिनॉमियलचा डिग्री 1 असते, एक्सचा पॉवर 1 असते, त्याला आपण काय म्हणतोय, लिनियर म्हणतोय. ओके, दॅट इज 2x+1 3x+1 किंवा x+1. हा प्रत्येक टर्म मध्ये बघा, ह्याचा एक्सचा डिग्री 1 आहे, ह्याचा एक्सचा डिग्री 1 आहे, ह्याचा एक्सचा डिग्री 1 आहे. बरोबर आहे, मग ह्या टाइपचा पॉलिनॉमियल आपण काय म्हणतो, लिनियर म्हणतो. ठीक आहे, हा लक्षात सगळ्यांना. लिनियर म्हणजे काय, कारण लिनियर आपण बऱ्याच ठिकाणी युज करणार आहे सगळीकडे. लिनियर्स वरतीच आपल्याला हे पार्शियल फ्रॅक्शनचं पूर्ण टॉपिक असणार आहे. लिनियर म्हणजे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर लिनियरचं डिग्री एक्स पॉवर जर 1 असेल त्याला आपण लिनियर म्हणतोय. क्वाड्रंट इक्वेशन म्हणजे काय, एक्स पॉवर 2 असतो तिथं. क्वाड्रंट इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तुम्ही 10th स्टडी केलेले आहेत. ओके, क्वाड्रंट इक्वेशन काय असतं, पॉलिनॉमियल मध्ये एक्स पॉवर इथं 2 असतं, x² + 5x - 7 किंवा 3x² + 7x - 11 या टाइपचं इक्वेशन आपण क्वाड्रंट इक्वेशन म्हणतोय. मग ह्याचा डिग्री किती असतं इथं 2 असते. आता क्युबिक इक्वेशन दिले, आता क्युबिक इक्वेशन म्हणजे काय, त्याचा पॉवर किती असते 3 बरोबर, 3 असते. बरोबर, 3x³ x³ + 3x² - 7 किंवा x³ - 2x² + 9. ह्याला आपण ह्याचा डिग्री किती, क्युबिक इक्वेशनचा डिग्री किती असते 3 असते, आणि क्वाड्रंट इक्वेशनचा डिग्री 2 असते. लिनियर इक्वेशनचा डिग्री 1 असते. बेसिक आहे, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. येस सर. हे एवढं लक्षात आलंय तुम्हाला, बाकीच लक्षात राहता येते. नेक्स्ट काय जाणार आहे आपण, नेक्स्ट पॉइंटला जाणार आहे. टाइप्स ऑफ अल्जेब्राइक फ्रॅक्शन मध्ये टाइप्स आहेत, 2 टाइप आहेत.
त्या दोन टाईप वरती पूर्ण आपल्याला इथं पार्शियल फ्रॅक्शनचा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कारण पार्शियल फ्रॅक्शन हा अल्जेब्राइक फ्रॅक्शन आपण स्टडी करतोय. ओके, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ती अल्जेब्राइक फ्रॅक्शन मध्ये काय दोन टाइप्स आहेत इथं, प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. पहिल्यांदा प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लक्ष द्या, या दोन्ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला एमसीक्यू मध्ये पण विचारू शकते, ह्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकते. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय. ओके, आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे बघूया आपण. an algebraic fraction p of x upon q of x is not equal to 0 is said to be proper fraction if the degree of p of x is less than the degree of the q of x. बघा काय म्हणते तिथं, an algebraic expression आहे p of x upon q of x. काय दिलं इथं, ही p of x आणि q of x एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे. ओके, हा p of x अपॉन q of x काय देतं, अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे. ह्या दोन्हीचा आपल्याला डिग्री माहिती पाहिजे. p of x चा डिग्री आणि q of x चा डिग्री आपल्याला माहिती आहे. ओके, आपण पॉलिनॉमियलचा डिग्री कसं काढायचं हे आपल्याला मग स्टडी केलेलं आहे. तर ह्या दोन्हीचा पहिल्यांदा डिग्री ओळखता यायला पाहिजे सगळ्यांना. एकदा डिग्री ओळखता आलाय की बघायचं कुठला डिग्री मोठा आहे, जास्त कुठला डिग्री आहे बघायचं. मग त्याच्यावर आपल्याला त्या प्रॉपर फ्रॅक्शन किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं डेफिनेशन सांगता येते. आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं त्याने, डिग्री ऑफ पी ऑफ एक्स, हा पी ऑफ एक्स चा डिग्री ऑफ पी ऑफ एक्स इज लेस दॅन द डिग्री ऑफ क्यू ऑफ एक्स. म्हणजे हा पी ऑफ एक्स चा डिग्री पेक्षा हा क्यू ऑफ एक्स चा डिग्री काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. जास्त जर असेल त्याला आपण काय म्हणतोय, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. ओके, काय म्हणलं मी, लक्षात आलं सगळ्यांना. हा पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स ह्या दोन फ्रॅक्शन आपल्याला पॉलिनॉमियल आहेत. त्या पी ऑफ एक्स आपण क्यू ऑफ एक्स मध्ये तिथं अल्जेब्राइक फ्रॅक्शन दिले आपल्याला. त्या अल्जेब्राइक फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा पहिल्यांदा काय करायचं, पॉलिनॉमियलचा डिग्री काढायचा. त्या डिग्री कुठला मोठा आहे बघायचा, कुठला मोठा बघायचा दोन्हीपैकी एक. पण जर समजा ते आपल्याला ओळखले आल्यानंतर, डिग्री ओळखता आल्यानंतर जर समजा हा पी ऑफ एक्स न्यूमरेटरचा डिग्री पेक्षा, न्यूमरेटर म्हणजे कुठं, ह्याला आपण न्यूमरेटर म्हणतोय बरोबर आहे, अंशला. न्यूमरेटरचा डिग्री पेक्षा डिनॉमिनेटरचा डिग्री जर जास्त असेल, डिनॉमिनेटरचा डिग्री जर जास्त असेल त्याला आपण काय म्हणतोय, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. लक्षात आलं सगळ्यांना डेफिनेशन. आता मला सांगा, मी काही एक्झाम्पल देतोय, त्या एक्झाम्पल मध्ये मला सांगायचंय ती प्रॉपर फ्रॅक्शन आहे का बघायचं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. किंवा अजून एक आपण इम्प्रॉपरचं पण डेफिनेशन बघूया, मग त्याच्यावर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, ओळखता येतं का बघूया. ठीक आहे, हे प्रॉपर फ्रॅक्शनचं लक्षात आलं सगळ्यांना. डिग्री ऑफ पी ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ क्यू ऑफ एक्स. पी ऑफ एक्स पेक्षा क्यू ऑफ एक्स चा डिग्री जर जास्त असेल त्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. ओके, नेक्स्ट आहे बघा, इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय सांगते. an algebraic function p of x upon q of x is not equal to 0 is said to be improper fraction if the degree of p of x is greater than or equal to degree of q of x. त्याचा उलटा असणार आहे इथं. काय असणार आहे, हा p of x चा डिग्री अपॉन q of x आहे ना, इथं ज्यावेळी हा पी ऑफ एक्स चा डिग्री क्यू ऑफ एक्स पेक्षा जास्त असेल किंवा इक्वल असेल त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. इथं उलट आहे, आपण प्रॉपर मध्ये काय बघितलं होतं, पी ऑफ एक्स पेक्षा क्यू ऑफ एक्स चा डिग्री जास्त पाहिजे. इथं काय पाहिजे, क्यू ऑफ एक्स पेक्षा पी ऑफ एक्स चा डिग्री जास्त असेल किंवा इक्वल असेल त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. दॅट इज इम्प्रॉपर मध्ये न्यूमरेटरचा डिग्री जास्त असेल तर किंवा इक्वल असेल तर इम्प्रॉपर म्हणतो आपण त्याला. आणि प्रॉपर मध्ये काय असते, डिनॉमिनेटरचा डिग्री जास्त असते तिथं. न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटरला डिग्री जास्त असेल तर आपण काय म्हणतोय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. ओके, दोन्ही लक्षात आलं सगळ्यांना इथं. ओके, मी एक एक्झाम्पल सांगतोय, ते एक्झाम्पलचं काय करा, मला आन्सर सांगायला तुम्हाला. बघू किती जण सांगतात आन्सर. येस सर. माहित चालू आहे का.
ओके, एक एक्झाम्पल देतोय, ते एक्झाम्पल ओळखते याला पाहिजे सगळ्यांना बघूया. प्रॉपर आणि इम्प्रॉपरचं डेफिनेशन सगळ्यांना माहित झालं या. एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ह्याचा प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे? हे प्रॉपर प्रॉपर कसं काय काय प्रॉपर आहे? न्यूमरेटरची डिग्री न्यूमरेटरची डिग्री 2 आहे. न्यूमरेटरला डिग्री 2 आहे. न्यूमरेटरला किती आहे? 1 1 डिनोमिनेटरला 2 आहे. म्हणजे काय करायचं, न्यूमरेटर पेक्षा डिनोमिनेटरचा डिग्री जास्त आहे, मोठा आहे, त्यामुळं ही प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जातोय. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो बघा. एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2. हे कुठलं येतं फ्रॅक्शन? प्रॉपर आहे इम्प्रॉपर आहे? प्रॉपर होते इम्प्रॉपर इम्प्रॉपर आणि प्रॉपर एक सांगा कुठलं तरी. इम्प्रॉपर इम्प्रॉपर होते सर. इम्प्रॉपर कसं होतोय? सर प्रॉपर येते सांगताय का? इम्प्रॉपर सर प्रॉपर येते इम्प्रॉपर कोण कोण म्हणते ते? इम्प्रॉपर कसं होतंय कोणी सांगू शकताय का मला? न्यूमरेटरचा डिग्री किती आहे इथं? 2 डिनोमिनेटरला 1 सर 3 येते 1 सगळं कसं असते? 1 कशावर सांगता तुम्ही 1 आहे म्हणून? सर आपण सोडवलं तर 3 डिग्री येते खाली. हा, ह्याचा पहिल्यांदा मल्टिप्लाय मध्ये दिलंय, तिथे एक्स मल्टिप्लाय मध्ये दिलंय. तिथं डायरेक्ट आपण डिग्री सांगू शकत नाही. इथं किती एक्स आहे? तिथं एक एक्स आहे, ह्याच्यामध्ये एक एक्स आहे, ह्याच्यामध्ये एक्स आहे, 3 एक्स आहे तिथं. पण 3 एक्सचा गुणाकार केल्यानंतर किती होतोय? 3 डिग्री 3 येते तुझी. एक्स क्यूब होतं ना इथं. 3 एक्सचा गुणाकार केल्यानंतर एक्स क्यूब होतोय. म्हणजे एक्स क्यूब हा एक्स स्क्वेअर पेक्षा मोठा आहे का लहान आहे? मोठा आहे. मोठा आहे. कुठलं फ्रॅक्शन झाले? प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग तुम्हाला असं एक्झाम्पल असते तिथं फॅक्टरायझेशन करून तिथं तुम्हाला दिलेलं असतं. तिथं फॅक्टर काढलेलं आहे, इथं रूट्स आहेत सगळे, एक्स आणि एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 ह्या तिन्ही मध्ये गुणाकार येतं. मग 3 एक्सचा गुणाकार केल्यानंतर काय होतं? इथं एक्स क्यूब येतोय. मग एक्स क्यूब हा एक्स स्क्वेअर पेक्षा मोठा आहे, त्यामुळे ही प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जातोय. येतोय लक्षात सगळ्यांना? येस सर. हा, थोडं विचार म्हणजे आन्सर सांगताना म्हणजे आपण हे करतो ना, थोडं विचार करायचा. ठीक आहे, डायरेक्ट सांगायचं नाही एक्स पॉवर 1 दिसलेलं नाही, पण एक्स तिथं 3 दिलेला आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये 3 एक्स आहे तिथं. मला सांगा, असं जर तुम्हाला दिले तिथं एक्स इंटू एक्स इंटू एक्स, मग ह्याचा पॉवर आपण तुम्ही एकच म्हणणार आहे का? ह्याचा डिग्री किती असू शकते तिथं? 3 किती असू शकते ना, कारण इथं गुणाकार आणि डिव्हिजन मध्ये आलं ना, त्याला एकच टर्म असते. ते सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा. मल्टिप्लिकेशन मध्ये जर असेल ह्याचं काय असतं? इथं एक्स क्यूब येतोय, ह्याचा पॉवर येतं डिग्री 3 असणार आहे ह्याचा, बरोबर. पण असं असेल तिथं एक्स प्लस 1, मग ह्याला आपण का सांगू शकत नाही ना. ह्याचं काय, ह्याचं एक्स एकच एक्स दिला इथं, त्यामुळे ह्याचा डिग्री इथं तेवढे 1 असतो. इथं त्यावेळी मल्टिप्लिकेशन मध्ये असतं एक्स, त्याचा डिग्री तिथं मल्टिपल होत जातो. ते किती वेळ एक्स आहे तेवढा त्याचा पॉवर वाढत जातोय. ओके, लक्ष ठेवायला पाहिजे इथं. नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो बघा. एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स प्लस 2 त्याचा डिग्री किती? प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे? प्रॉपर आहे सर. न्यूमरेटरचा डिग्री किती असणार आहे इथं? 1 डिनोमिनेटरला 3 एक्स स्क्वेअर आहे आणि इथे एक्स आहे, मल्टिप्लाय करायचं एक्स क्यूब होतोय. म्हणजे न्यूमरेटर डिग्री 1 आहे आणि डिनोमिनेटर डिग्री 3 आहे. म्हणजे काय झाले? ही प्रॉपर फ्रॅक्शन झाले. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो बघा. एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 हे काय असतं? ही इम्प्रॉपर इम्प्रॉपर कंडिशन कुठलं एक्झिस्ट होतं इथं? इक्वल आहे. इक्वल आहे, बरोबर आहे. ज्यावेळी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला जर डिग्री इक्वल असेल त्याला आपण काय म्हणतोय? इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय आपण. मगाची डेफिनेशन बघितलं होतं. इक्वल असेल किंवा त्या न्यूमरेटरचा डिग्री डिनोमिनेटर पेक्षा जास्त असेल त्याला आपण इम्प्रॉपर म्हणतो. इथे इक्वल दिलेलं आहे, त्यामुळे हे काय झालंय? इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालंय. ओके,
फ्रॅक्शन ओळखता यायला पाहिजे सगळ्यांना. नेक्स्ट आहे x² + 1 डिवायडेड बाय x + 1. Proper. Improper. Improper. प्रॉपर 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 फ्रॅक्शन मध्ये काय कोणतं आहे आता? Proper. Proper. प्रॉपर फ्रॅक्शन आहे. प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. बरोबर आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसं होतंय? त्या न्यूमरेटरचा डिग्री डिनॉमिनेटर डिग्री पेक्षा जास्त येतं. जास्त असल्यामुळे आपण ह्याला काय म्हणतोय? इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. ओके. ठीक आहे. फ्रॅक्शन आहे कुठलं फ्रॅक्शन आहे? Proper. प्रॉपर फ्रॅक्शन आहे. डिग्री काय आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला? न्यूमरेटरची 3 आणि डिनॉमिनेटरची 4. डिनॉमिनेटरला 4 आहे. त्यामुळे हे प्रॉपर फ्रॅक्शन होतं. जर इथं 2 नसेल तर काय येतोय? Improper. इम्प्रॉपर मध्ये जातोय. बरोबर आहे. कारण इथं न्यूमरेटरला 3 डिग्री आहे, डिनॉमिनेटरला किती आहे? 3. 3 डिग्री आहे. म्हणजे दोन्ही इक्वल डिग्री आहे. त्यामुळे इक्वल असेल तर त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय. जर समजा इथं पण 2 नसेल, x + 1 आणि x + 2 जर असेल, ह्याला काय म्हणतो आपण? Improper. फ्रॅक्शन. म्हणजे ओके, सगळ्यांना समजले आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ओळखता येतो सगळ्यांना? Yes. येस सर. ओके. सर अटेंडन्स घेतले? कोण आहे अटेंडन्स घेतले विचारणारे? आता लेक्चर जॉईन झाला का तुम्ही? रोल नंबर 32 प्रेझेंट. अजून 5 मिनिट आहेत आपल्याकडं. ओके. प्रॉपर फ्रॅक्शनचं वर्किंग रूल्स फॉर टू फाइंड द बघा. नेक्स्ट बघूया आपण. एक नोट बघा. त्या नोट कडे लक्ष द्या सगळ्यांनी. काय दिले बघा? an expression in the form of a plus b x plus b. जर या आवाज ब्रेक होतोय सर. 0 is called as a linear factor म्हणतो आपण. its degree is 1. या आपण लिनियर फॅक्टर म्हणतोय. ठीक आहे. फॉर्म्युला आपण काय म्हणतोय? लिनियर फॅक्टर म्हणतोय. लिनियर फॅक्टरचा डिग्री 1 असते. लिनियर फॅक्टर म्हणजे काय असणार आहे? x + 1, x - 2, 2x + 3, 5x + 7 या टाईपचा फॉर्म्युला आपण काय म्हणतोय? लिनियर फॅक्टर म्हणतोय. फॅक्टर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. लिनियर फॅक्टर फॅक्टरायझेशन करतो आपण. स्टडी केलेलं आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. त्या स्टडी फॅक्टरायझेशन म्हणजे काय असतं? त्यात लिनियर फॅक्टर एक येतोय. हे लिनियर फॅक्टर म्हणजे काय? त्या फॅक्टरचा ज्या फॅक्टरचा डिग्री 1 असते त्याला आपण काय म्हणतो? लिनियर फॅक्टर म्हणतोय. ओके. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सॉल्व्ह करायचं. त्याचा वर्किंग रूल आहे बघूया आपण. वर्किंग रूल प्रॉपर फ्रॅक्शनचं आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन रिसॉल्व्ह करता येत नाही. लक्षात ठेवा. इम्प्रॉपरचं एक्झाम्पल समजा जर पडले ते विचारले आपल्याला, त्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं एक्झाम्पलला त्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये? प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय बाय युजिंग ऍक्च्युअल डिव्हिजन मेथडने यूज करून आपल्याला काय करायचंय? इम्प्रॉपर फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं पहिल्यांदा. मग ते काय करायचंय? रिसॉल्व्ह करायचंय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. ओके. ते आपण बघूया कन्वर्ट कसं करायचं. ते शेवटी एक्झाम्पल घेऊया आपण. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? ह्याचा वर्किंग रूल बघूया आपण. प्रॉपर फ्रॅक्शनचं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सॉल्व्ह करायचं कसं करायचं. ओके. आता ह्याच्यामध्ये 3 केसेस आहेत. पहिला केस बघूया आपण. when the denominator contains non repeated linear factor. डिनॉमिनेटर काय असतं इथं? p of x upon q of x आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. ते असतं इथं. हा p of x upon q of x काय
सर आवाज ब्रेक व्हायला. आहे म्हणून असं समजूया आपण. ठीक आहे, हा एक प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हा प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय करायचं, हा डिनोमिनेटरला हा डिनोमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. काय झालंय, हा डिनोमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळे नॉन रिपीटेड असले तर, म्हणजे रिपीट न झालेला फॅक्टरला आपण काय म्हणतो, नॉन रिपीटेड फॅक्टर म्हणतो. ओके, असेल त्याला आपण नॉन रिपीटेड म्हणतोय. लिनियर फॅक्टर म्हणजे काय असतं, एक्स प्लस वन एक्स प्लस टू या फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेशन त्याला आपण काय म्हणतोय, लिनियर फॅक्टर म्हणतोय. म्हणजे डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल, ते एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं ते थोडक्यात आपण बघूया वर्किंग रूल मध्ये. बघा, टू फाइंड पार्शियल फ्रॅक्शन ऑफ पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स विथ क्यू ऑफ एक्स कंटेन्स ओनली नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. म्हणजे काय करायचंय, क्यू ऑफ एक्स सगळे फॅक्टर्स आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचे. ती बघूया आपण सपोज करूया कंटेन्स ओनली नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत. ठीक आहे, काय तिथं जे आपल्याला मिळाले ते नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर मिळालेले आहेत. ओके, बघा पहिला कंडिशन काय सांगतो बघा तिथं, पहिला स्टेप काय तिथं, फाइंड ऑल पॉसिबल ऑल फॅक्टर्स ऑफ क्यू ऑफ एक्स. म्हणजे क्यू ऑफ एक्स डिनॉमिनेटरला जे पॉलिनॉमियल असतं ना, त्या पॉलिनॉमियलचं काय करायचं, पहिल्यांदा ऑल पॉसिबल फॅक्टर्स फाइंड करायचं पहिल्यांदा. सपोज ऑल फॅक्टर्स आर लिनियर. आपण सपोज करूया सगळे फॅक्टर आपल्याला काय मिळाले, लिनियर मिळाले आणि नॉन रिपीटेड आहे. म्हणजे न रिपीट झालेला, एकदा बी एक फॅक्टर एकदाच आलेला आहे, बरोबर आहे, आणि ती सगळी लिनियर आहे असं आपण सपोज करूया. आणि सपोज केल्यानंतर सपोज आपण एक्झॅक्टली मानूया पहिला फॅक्टर काय, a1 x प्लस b1, a2 x प्लस b2, a3 x प्लस b3, राईट, इन दी फॉर्म ॲज अ. हा तीन फॅक्टरला आपल्याला काय करायचे, त्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे. p ऑफ x अपॉन q ऑफ x इज इक्वल टू a अपॉन a1 x प्लस, पहिला फॅक्टर आपण काय करायचं, पहिला a अपॉन घ्यायचं प्लस सेकंड फॅक्टर b अपॉन घ्यायचं. जर समजा थर्ड फॅक्टर असेल तर c अपॉन घ्यायचं. बरोबर, किती फॅक्टर मिळाले आपल्याला तेवढं फॅक्टर काय करायचं, वाढवत जायचं. म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, बरोबर. हे तर तीन फॅक्टर मिळाले आपल्याला, काय करायचं, त्याला स्प्लिट करायचं आपल्याला. पहिल्यांदा स्प्लिट करताना आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही त्या न्यूमरेटरला काय येतोय. आता काय करायचं, न्यूमरेटरला आपल्याला माहित नसल्यामुळे आपण काय करतोय, ए बी सी आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेतोय तिथं, बरोबर आहे. ए बी सी घ्यायचं, किती फॅक्टर आहे तेवढा तिथं कॉन्स्टंट घ्यायचा. समजा 4 फॅक्टर असेल तर पुढे डी येतोय, डी अपॉन a3 a4 x प्लस b4. 5 असेल तर डी ई घ्यायचा, बरोबर. इथं आपण 3 घेतले, 3 घ्यायचं, पहिला ए अपॉन घ्यायचा पहिला फॅक्टर, आणि प्लस दुसरा फॅक्टर बी अपॉन सेकंड फॅक्टर घ्यायचा, प्लस सी अपॉन थर्ड फॅक्टर घ्यायचा. ओके, सिम्प्लिफाय बाय टेकिंग एलसीएम. डिनॉमिनेटर काय करायचं, एलसीएम घ्यायचंय आणि RHS डिनॉमिनेटर, देन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. त्यानंतर काय करायचं, जे न्यूमरेटरला आपण कॉन्स्टंट घेतो ना, त्या कॉन्स्टंट काय करायचं, व्हॅल्यू फाइंड करायचं. फाइंड केल्यानंतर इथं आणून ठेवायचं, शेवटी हे आन्सर मिळतो आपल्याला, बरोबर आहे. एक्स हे आधी एक फ्रॅक्शन आहे, त्या फ्रॅक्शनला आपण कन्वर्ट करायचं आहे सिंपल फ्रॅक्शन मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतोय, रिसॉल्व्ह इनटू पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. ओके, कन्वर्ट होतं. ओके, ही PDF फाईल पाठवतो तुम्ही ग्रुप वरती. काय करा, सगळ्यांनी सॉल्व्ह करून घ्या, लिहून घ्या सगळ्यांनी. इथंपर्यंत सगळ्यांनी सॉल्व्ह लिहून घ्या, आणि उद्या आल्यानंतर आपण काय करणार आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ओके Sir, roll number 14 is present. Sir, 52 present. Roll number 2 present. सगळ्यांचा रोल नंबर लिहून घेणार आहे. सगळ्यांनी माईक म्यूट करून बंद कर.